हॅलो स्टुडंट्स, मी स्वप्नील सर आणि तुम्ही पाहत आहात VS लर्निंग अकॅडमी. आज आपण 9th मॅथ्समधील एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर सुरू करणार आहोत, ते म्हणजे सेट्स. पण सेट्स म्हणजे नक्की काय आणि ते आपल्या डेली लाईफमध्ये कसे वापरले जातात, चला अगदी सोप्या एक्झाम्पलने समजून घेऊया. सेट्स. व्हॉट इज सेट? सेट म्हणजे काय? सेट इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. विद्यार्थी मित्रांनो, सेट म्हणजे स्पष्टपणे ओळखता येणाऱ्या वस्तूंचा समूह जो वेल डिफाईन असतो. तर आता यात वेल डिफाईन म्हणजे काय बघा. वेल डिफाईन, आता हे वेल डिफाईन म्हणजे काय, तर वेल डिफाईन म्हणजे आपण क्लिअरली सांगू शकतो की कोणती वस्तू त्या ग्रुपमध्ये आहे आणि कोणती नाही. एखाद्या ग्रुपमधील वस्तू ओळखता येणे याला आपण म्हणू शकतो वेल डिफाईन. ओके. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर 1 ते 5 पर्यंतचे नंबर्स फ्रॉम 1 to 5 ऑर सेट ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 5. तर हे आपण कसे लिहू शकतो? समजा 1, 2, 3, 4 आणि 5. आता यामध्ये क्लिअरली आपण कोणालाही विचारलं तर यातील नंबर्स कोणते कोणीही क्लिअरली सांगू शकतं की 1 to 5 नंबर्स या ग्रुपमध्ये आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. तर याला आपण म्हणणार सेट. तर पुन्हा सांगतो, सेट इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट ऑर एलिमेंट्स, त्याला आपण म्हणणार सेट. ओके. अजून एक्झाम्पल्स काही बघूया. डेज ऑफ वीक. इथं तुमच्या बुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिसत आहेत जे सेटशी रिलेटेड आहेत. डेज ऑफ वीक, इट इज अ क्लिअरली डिफाईन्ड सेट ऑर ग्रुप because in days of week, Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday and Saturday, these 7 days are clearly defined in this group. That's why it is a set. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो? सेट. तर सेट काय नसेल तर बघा, इथं जसं दिलेलं एक्झाम्पल नंबर 3, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, किंवा आपण म्हणू स्मार्ट स्टुडंट इन युअर क्लास. तर स्मार्ट स्टुडंट कोण आहे हे क्लिअर यामध्ये होत नाही आहे. प्रत्येकाला स्मार्ट स्टुडंट्स वेगवेगळा वाटू शकतो. कोणाला स्वतः तोच व्यक्ती स्मार्ट्स वाटू शकतो, कोणाला दुसरा विद्यार्थी स्मार्ट्स वाटू शकतो. तर यात क्लिअर होत नाही आहे की स्मार्ट्स कोण. ओके. तर अशा सेटला आपण किंवा अशा ग्रुपला आपण सेट म्हणणार नाही. ओके. अशा कलेक्शनला आपण सेट म्हणणार का? तर नाही. म्हणून लक्षात ठेवा, क्लिअर डेफिनेशन असेल तरच तो सेट बनतो. चला आता काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स बघूया. तुमच्या बॅगमधील वस्तू. आता तुमच्या बॅगमध्ये काय काय वस्तू असतात? तर तुमच्या बॅगमध्ये बुक, पेन, पेन्सिल, इरेझर ह्या सर्व गोष्टी असू शकतात. तर याला आपण सेट म्हणू शकतो. इट इज अ सेट. हा एक सेट आहे. त्यानंतर तुमच्या वर्गातील विद्यार्थी संख्या कशी असू शकते? फिक्स असू शकते, तुम्हाला ती सांगता येऊ शकते. किंवा तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावं, तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या नावांचा एक सेट, ते तुम्ही सांगू शकता. ओके. त्यानंतर फुटबॉल टीम प्लेयर्स, फुटबॉलच्या टीम्समध्ये असलेले प्लेयर्स किती असतात ते आपण सांगू शकतो. ओके. तर हे सर्व काय आहे? सेटचे एक्झाम्पल्स आहेत. अजून तुम्ही सांगा बरं मला, टॉल स्टुडंट्स इन क्लास हा सेट आहे का? तर नाही. याचं उत्तर आहे नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण टॉल स्टुडंट इन क्लास, टॉल म्हणजे किती टॉल म्हणजे त्याची हाईट किती असली पाहिजे हे इथं क्लिअर नाही आहे. म्हणजेच काय, जेव्हा वस्तू किंवा एखाद्या ग्रुप क्लिअरली डिफाईन करता येत नाही तो सेट नसतो, आणि क्लिअरली जेव्हा डिफाईन करता येतो तेव्हा तो सेट असतो. ओके. तर याला आपण म्हणणार सेट. तर त्याची प्रॉपर डेफिनेशन काय? सेट इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, त्याला आपण म्हणणार सेट.
आता सेट लिहायचा कसा, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट. तर सेट हा नेहमी कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहिला जातो. बघा, सेट हा नेहमी कर्ली ब्रॅकेट्स या प्रकारच्या ब्रॅकेट्समध्ये लिहिला जातो. फॉर एक्झाम्पल आपण एक सेट जर इथं लिहिला तर बघा, ए इज इक्वल टू 1 2 3 4 कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता या ठिकाणी हा ए म्हणजे सेटचं नाव आहे आणि जे आपण कॅपिटल लेटर्सने नेहमी डिनोट करत असतो. आणि यातील 1 2 3 4 हे जे आहेत हे सेटचे एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स म्हणजे काय, त्या सेटचे मेंबर्स. जर 2 हा एलिमेंट या सेटचा असेल तर त्याला आपण सिम्बॉलिकली असं लिहिणार 2 बिलॉंग्स टू सेट ए. किंवा 5 या सेटमध्ये आपल्याला दिसत नाही आहे तर आपण असं लिहू शकतो 5 इज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. ओके, तर हे झालं सिम्बॉलिक फॉर्म त्याचा. एखादा एलिमेंट जर त्या सेटचा असेल तर त्याला आपण या प्रकारे लिहिणार आणि एखादा एलिमेंट जर त्या सेटचा नसेल तर त्याला आपण या प्रकारे लिहिणार. ओके, यावरून आपल्याला क्लिअर होतं की सेटला रिप्रेझेंट कसं करायचं. आणि यात आपण महत्त्वाचं पाहिलं की सेट हा कॅपिटल लेटर्सनी डिनोट केला जातो, कर्ली ब्रॅकेट्समध्ये लिहिला जातो. ओके, हे महत्त्वाचे काही रूल्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं तर सेटचं इंट्रोडक्शन, ज्यामध्ये सेट म्हणजे काय, वेल डिफाईन म्हणजे काय, डेली लाईफ एक्झाम्पल्स त्याचे, आणि सेट कसा लिहायचा. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोट्स आणि टेलिग्राम ग्रुपसाठी जॉईन करा. मी स्वप्नील सर, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.